या सिलेंडर मध्ये जो गॅस आहे तो कुठे बनतो, पेट्रोल कसं बनतं, प्लॅस्टिक कशापासून बनतं, केरोसिन कसं बनतं, डिझेल कसं बनतं, एकाच पदार्थापासून, ते म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइलची संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये. क्रूड ऑइल असतं हायड्रोकार्बनचं मिश्रण. मग हे कच्चं तेल भेटतं कुठं? तर भारताच्या एकूण वापराच्या 30 ते 40% तेल आपल्या भारतामध्येच भेटतं, परंतु 60 ते 70% आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात करावं लागतं, जसं सौदी अरेबिया, इराण, इराक. एक गोष्ट लक्षात घ्या, ऑफ शोअर म्हणजे समुद्रापासून, तर समुद्रावरून 1000 ते 3000 मीटर पासून क्रूड ऑइल वरती काढतात. त्यानंतर जमिनीमध्ये 500 ते 2500 मीटर पर्यंत खोदून त्या ठिकाणाहून क्रूड ऑइल मिळतं. त्यानंतर हे काढलेलं क्रूड ऑइलचं काय करतात, तर ते असे बघा रिफायनरीज असतात, या रिफायनरीमध्ये ते रिफाईन करतात, त्यापासून आपल्याला सगळे प्रोडक्ट भेटतात. तर भारतामधील काही प्रमुख रिफायनरीज या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मग आता हे काढलेलं क्रूड ऑइल हीटरच्या साहाय्यानं 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करतात आणि त्याचं वाफेमध्ये रूपांतर करतात. त्यानंतर क्रूड ऑइलचं वाफेमध्ये रूपांतर करून त्याला या टॉवरमध्ये सोडतात. त्या मेथडला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणतात. त्यामध्ये ही वाफ थंड झाल्याच्या नंतर, कंडेन्स झाल्याच्या नंतर सगळे पदार्थ त्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या स्टेप्स मध्ये बसतात डेन्सिटीनुसार. तर सगळ्यात वरती आपल्याला भेटतो आपला एलपीजी गॅस, तो आपल्या घरगुती गॅस म्हणून वापरला जातो. त्या खालच्या लेअर मध्ये आपल्याला भेटते पेट्रोल, या ठिकाणाहून पेट्रोल कलेक्ट केलं जातं. त्यानंतर खालच्या ठिकाणाहून आपल्याला नॅफ्ता भेटतो, त्याचं प्लॅस्टिक मध्ये आपण त्याचा यूज करतो. इथून आपल्याला पॅराफिन मिळतं, त्यापासून केरोसिन वॅक्स तयार केलं जातं. त्या खालच्या लेअर मध्ये आपल्याला डिझेल मिळतं. तुम्हाला तर माहिती आहे डिझेल बस आणि ट्रक मध्ये आपण वापरतो. त्या खाली अजून फ्यूल ऑइल भेटतं. तर फ्यूल ऑइलचा वापर, शिप हे जड तेल असतं, शिप्स मध्ये वगैरे वापर केला जातो. त्यानंतर आपल्याला खाली लुब्रिकॅन्ट ऑइल भेटतं, जे आपण इंजिन ऑइल म्हणतो, ते या लेअर मध्ये भेटतं. या ठिकाणाहून ते कलेक्ट केलं जातं आणि ते आपल्या इंजिन ऑइल म्हणून वापरलं जातं. आणि यामध्ये सर्वात खाली जे राहतं ते राहतं आपलं डांबर, आणि डांबरचा वापर करतो आपण रोड तयार करण्यासाठी, रोड कन्स्ट्रक्शनसाठी. तर या कच्च्या तेलापासून हे सर्व पदार्थ आपल्याला मिळतात. पण एक लक्षात घ्या, हे कच्चं तेल लिमिटेड आहे, काही दिवसानंतर हे संपणार आहे, म्हणून याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, कॉमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.